हाय फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी स्टुडंट डेस्क। आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण वाद संवाद प्रिय भारतीय या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू बघणार आहोत। ओरिजिनली हे पुस्तक आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन या नावाने इंग्लिशमध्ये पब्लिश झालेलं आहे। त्याचा आपण वेगळ्या आपल्या व्हिडिओजमध्ये बुक रिव्ह्यू घेतलेला आहे। हे पुस्तक अमर्त्य सेन यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचा मराठी अनुवाद जो आहे तो शारदा साठे यांनी केलेला आहे। तर हे पुस्तक आपल्या समोर आहे, वाद संवाद प्रिय भारतीय। आता या पुस्तकाची जर आपण सुरुवात बघितली तर पहिल्याच पानावरती त्यांनी कशा प्रकारे त्या पुस्तकाचं पहिलं पान जर आपण बघितलं तर कसं लिहिलेलं आहे त्यांनी की भारतीय इतिहास, संस्कृती आणि अस्मिता यांचा परिचय करून देणारा लेखन संग्रह आहे। इट इज कलेक्शन ऑफ एसेज। एसेचा हा एक समूह आपण त्याला म्हणू शकतो। मग आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सुरुवात सगळ्यात पहिले आपण ह्याचा अनुक्रम बघू या पुस्तकाचा की काय काय त्याच्यामध्ये आहे। तर 4 भागामध्ये हे पुस्तक आहे, 4 वेगवेगळ्या भागामध्ये। तर पहिला भाग अभिव्यक्ती आणि बहुविधता या नावाने पहिला भाग दिलेला आहे, ज्याच्यामध्ये भारतामध्ये वाद संवादाची परंपरा किती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसते त्याच्याबद्दलचे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील। अभिव्यक्ती आणि बहुविधता। दुसरा भाग आहे संस्कृती आणि परस्पर संवाद। याच्यामध्ये आपल्याला रवींद्रनाथ टागोर, सत्यजित रे यांच्याबद्दलची माहिती आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल। तिसरा भाग आहे राजकारण आणि निषेध तिसरा भाग। आणि चौथा भाग आहे तर्कनिष्ठ बुद्धी, प्रामाण्य आणि ओळख। तर या 4 भागामध्ये हे पुस्तक जे आहे ते बनलेलं आहे। तर आजच्या आपल्या पहिल्या सेशनमध्ये आपण पहिला जो भाग आहे अभिव्यक्ती आणि बहुविधता या भागाबद्दल काही चर्चा करू। तर भाग 1 अभिव्यक्ती आणि बहुविधता, ज्याला आपण व्हॉइस अँड हेटेरोडॉक्सी, ओरिजिनल जे इंग्लिश पुस्तक आहे त्याच्यामध्ये व्हॉइस अँड हेटेरोडॉक्सी या नावाने हा चॅप्टर त्यांनी दिलेला आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ते सुरुवात कशी करतात की वाद संवाद प्रिय भारतीय आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन। मग आता एक्झॅक्टली आपण जर बघितलं तर वाद संवादाची परंपरा भारतामध्ये कुठे कुठे आपल्याला दिसते इतिहासामध्ये, तर ते आपण सुरुवातीला जर बघितलं तर ते सुरुवात पहिली लाईनच काय त्या चॅप्टरची की भारतीयांना लांबलचक भाषणे करायला फार आवडते। आणि याचं उदाहरण त्यांनी कृष्ण मेनन यांचं युनायटेड नेशन मधलं एक भाषण सांगितलेलं आहे की सलग 9 तास केलेलं त्यांनी ते भाषण आहे की त्या भाषणावरून ते म्हणतात की खरोखरच भारतीयांना भाषणे करायला फार आवडते। आणि मग हे काही नवीन नाही आपल्यासाठी की ही आपली नवीन सवय नाही आहे की अशातच झालेलं आहे असं नाही आहे। तर आपले जे महाकाव्य आहे रामायण, महाभारत, तर ह्यांची जर आपण लांबी बघितली तर आपल्याला हे दिसते की इलियाड आणि ओडिसी, जे युरोपियन ग्रेड्समध्ये आपण ज्यांना काउंट करतो, इलियाड आणि ओडिसी यांच्यापेक्षाही प्रचंड मोठी अशी ती महाकाव्य आहेत आपली रामायण आणि महाभारत। तर अशा पद्धतीने वेगवेगळे उदाहरणं त्यांनी सांगितलेले आहेत की वाद संवाद किती महत्त्वाचा आहे भारताच्या ट्रेडिशनमध्ये, भारताच्या परंपरेमध्ये किती महत्त्वाचा आहे। तर संवाद आणि संवादाचे महत्त्व याच्याबद्दल ते म्हणतात की महाभारतामध्ये आपण जर म्हटलं भगवद्गीता, तर भगवद्गीतेमध्ये 2 पूर्णतः परस्पर विरोधी नैतिक भूमिका आपल्याला इथं दिसतात की एका बाजूला कृष्ण आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन। तर कृष्णाचं मत आहे की कर्तव्य पालनावरती भर दिला पाहिजे आणि अर्जुनाचं मत आहे की संभाव्य दुष्परिणाम टाळण्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे। आणि मग ह्या दोघांमध्ये जो संवाद झालेला आहे, या पुस्तकाची थीमच आहे संवाद, तर संवाद जो झालेला आहे तर तो आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायला मिळतो। आणि भगवद्गीता फक्त भारतापुरतीच लिमिटेड आहे का की भारतापुरतं त्याचं मर्यादा आहे का, तर नाही, तर जगामध्ये याचं महत्त्व आहे। तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय त्यांनी सांगितले उदाहरण, तर क्रिस्तोफर इशरवूड यांनी भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे की इंग्रजी भाषांतर केल्यामुळे ते जगाच्या पातळीवरती आता ते पोहोचलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाचं एक इन्सिडन्स त्यांनी सांगितलेलं आहे की जे रॉबर्ट ऑपेनहायमर, तर हे कोण होते, तर सर्वनाश करू शकणारे अण्वस्त्र बनवणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते। आणि ज्या वेळेस जपानवरती तो अण्वस्त्र हल्ला झालेला आहे तर त्या दिवशीची ते घटना त्यांनी सांगितली की 16 जुलै 1945 रोजी त्यांनी पहिल्या अणुबॉम्ब चाचणीचे त्यांनी केलेला संहार प्रत्यक्ष पाहिला होता। त्या चाचणीने केलेला संहार त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि तेव्हा त्यांच्या तोंडातून कृष्णाचेच वचन त्यांना बाहेर पडलेले त्यांच्या तोंडातून की ते म्हणतात की मीच तो मृत्यू, जगाचा विनाशक, कृष्णाने बोललेलं आहे। त्यांचं एक वाक्य तिथं ते कोट करतात मग जे रॉबर्ट ऑपेनहायमर यांचं। मग आता पुढे जर आपण बघितलं, हे झालं संवाद आणि संवादाचं महत्त्व। आणि मग हा संवाद फक्त एका वर्गापुरता मर्यादित होता का, तर नाही। तर याच्यामध्ये ते म्हणतात की लिंगभाव, जात आणि अभिव्यक्ती, जेंडर, कास्ट अँड व्हॉइस। मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हा जो संवादाचा जी परंपरा आहे संवादाची, तर ती फक्त एका पुरुष वर्गापुरतीच मर्यादित नसून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या
सोसायटीमधल्या वेगवेगळ्या भागामधल्या लोकांचं त्यामध्ये एक इन्व्हॉल्वमेंट आपल्याला तिथं दिसते की राजकीय क्षेत्रात आणि बौद्धिक क्षेत्रात स्त्रियांची भागीदारी ही तितकीच महत्त्वाची आहे. आणि मग तिथं जर आपण बघितलं तर अनेक प्रमुख प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांमध्ये स्त्रिया नेतृत्वस्थानी आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, तृणमूल काँग्रेस आहे, यांचे उदाहरणं त्यांनी तिथं दिलेले आहेत. आणि मग जर आपण हिस्ट्रीमध्ये थोडं मागे गेलो तर राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स काय दिलेले की सरोजिनी नायडू राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आणि पहिल्या महिला अध्यक्ष म्हटलं तर ॲनी बेझंट, तर त्यांचा रेफरन्स इथं त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर मग दुसऱ्या कोण होत्या, मग दुसऱ्या महिला अध्यक्ष, दुसऱ्या भारतीय महिला अध्यक्ष नेल्ली सेनगुप्ता 1933 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या होत्या. तर हे आपल्याला UPSC प्रिलिम्ससाठी पण काही महत्त्वाचे मुद्दे इथं आपल्याला दिसत आहेत. जर आपण अजून थोडं मागे गेलो की करंटमध्ये आपण बघितलं, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये बघितलं आणि आता थोडं अजून मागे गेलो एन्शंट इंडियामध्ये जर आपण आलो तर आपल्याला अनेक सुप्रसिद्ध वाद संवाद चर्चांमध्ये स्त्रियांची भागीदारी दिसते. मग तिथे एक्झाम्पल्स काय काय त्यांनी दिलेले आहेत की बृहदारण्यक उपनिषदा, त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि गार्गी. याज्ञवल्क्य कोण आहेत तर महान विद्वान आणि गुरु, आणि गार्गी एक स्त्री विद्वान आहे आणि यांच्यामधला झालेला संवाद. मग त्याच्यामध्ये बुद्धीला आव्हान देणारे अनेक प्रश्न गार्गीने याज्ञवल्क्य यांना विचारलेले आहेत. तर हा पहिला एक आपल्याला एक रेफरन्स सापडतो हिस्ट्रीमध्ये की ज्याच्यामध्ये वाद संवादाची प्रक्रिया आपल्याला दिसते. दुसरं एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलं याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी मैत्रेयी यांच्यामध्ये झालेला संवाद. संवादाचं एक गाभा काय होता की सर्व ऐश्वर्याचे भांडार असलेली पृथ्वी जर आपल्या एकटीच्या मालकीची झाली तर त्या योगे आपल्याला अमरपट्टा मिळेल का, असा प्रश्न मैत्रेयी यांनी याज्ञवल्क्य यांना विचारलेला आहे. म्हणजे जर तुमच्याकडे संपत्ती आली तर तुम्हाला अमरत्व तुम्हाला मिळणार आहे का, तर त्याच्याबद्दलचा हा प्रश्न होता. तर ह्यामधून आपल्याला काय दिसतंय की मानवी दुविधा एका बाजूला आणि भौतिक जगाच्या मर्यादा, मग यांचं स्वरूप आपल्याला ह्या वादसंवादामधून इथं दिसतंय. तिसरं एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे द्रौपदी आणि युधिष्ठिर यांच्यामधला संवाद. मग एका बाजूला युधिष्ठिर महाभारताचं युद्ध आणि त्याच्याबद्दल युधिष्ठिराचं काय मत आहे, तर महाभारतामध्ये युधिष्ठिर युद्धासाठी मुळीच उत्सुक नाही, पण त्याचे सिंहासन बळकावणाऱ्यांविरुद्ध त्याला लढायला द्रौपदी प्रवृत्त करते. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या वाद संवाद परंपरा आपल्याला आपल्या प्राचीन इतिहासामध्ये दिसत आहेत. मग आता हे स्त्रियांपुरतं, एका बाजूला स्त्रिया बघितलं पण की पुरुषांपुरतं मर्यादित नाही, तर स्त्रिया पण तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच प्रमाणामध्ये वाद संवाद प्रक्रियेमध्ये तिथं त्यांचा भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर म्हटलं वेगवेगळ्या वर्ग आणि वेगवेगळ्या जाती यांच्याबद्दल काय मत आहे मग की वादसंवाद परंपरा तिथे पण आपल्याला कुठे दिसते का, तर येस, तिथे पण आपल्याला ते दिसणार आहे की सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ मानल्या गेलेल्या विभागांनीच धार्मिक कर्मठपणाला आव्हाने दिलेली आहेत. धार्मिक कर्मठपणा म्हणजे रिलिजियस ऑर्थोडॉक्सी. मग तिथं आपल्याला बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांचा ओरिजिन कसं झालं, यांची सुरुवात कशी झाली, तर अशाच पद्धतीने ती सुरुवात झालेली की वाद संवाद परंपरा तिथेही आपल्याला दिसणार आहे. महाभारतामध्ये पुन्हा जर आपण बघितलं उदाहरण महाभारतामध्ये, तर भृगु आणि भारद्वाज यांच्यामध्ये झालेला संवाद जो एक आपल्याला एक डायरेक्ट आपल्याला एक्झाम्पल मिळते की येस, वाद संवाद प्रक्रिया भारतामध्ये खूप आधीपासून आपल्याला दिसते. तर मग भृगु यांचं काय मत आहे आणि भारद्वाज यांचं काय मत आहे, इथं त्यांनी सांगितलं की भृगु म्हणतात की जातींची विभागणी निरनिराळ्या जनविभागांच्या शारीरिक वैशिष्ट्यांशी संबंधित आहे आणि ती त्यांच्या रंगावरून ठरते. अशा प्रकारे जातीची विभागणी झाली असं भृगु यांचं मत आहे. दुसऱ्या बाजूला भारद्वाज काय म्हणतात मग की प्रत्येक जातीतील वेगवेगळे रंग दाखवून त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की आपल्यापैकी प्रत्येकावर इच्छा, राग, भीती, दुःख, चिंता, भूक, श्रम यांचे परिणाम दिसतात. मग आता हे प्रत्येकावर जर असे परिणाम दिसत असतील तर मग आपल्यामध्ये असे जातीभेद का, असा प्रश्न भारद्वाज यांनी केलेला आहे. मग इथे आपल्याला दिसतंय की ओव्हरऑल जाती ह्या विषयावरती असलेलं मत वेगवेगळ्या लोकांचं आणि त्यांच्यामध्ये झालेला संवाद महाभारतामधला रेफरन्स आपल्याला इथे दिसतो. भृगु आणि भारद्वाज यांच्यामधला तो संवाद आहे. मग या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वादसंवाद परंपरा आपल्याला कुठे दिसलेली आहे. तर पहिला जो चॅप्टर आहे या पुस्तकाचा पहिला भाग, तर त्याच्यामध्ये आपल्याला असे बरेचसे एक्झाम्पल इथे दिसतात की पुढे त्यांनी म्हटलेले भविष्य पुराण या प्राचीन ग्रंथामध्येही अशाच प्रकारच्या काही शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत की जातीभेद असला पाहिजे का नाही, त्याच्यावरच्या शंका पण आपल्याला या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये दिसत आहेत. आणि मग जर आपण पुढे जर बघितलं मेडिवल काळामध्ये बघितलं मध्ययुगीन भारतामध्ये, तर भक्तिपंथ आहे. मग तिथले जे वेगवेगळे जे संत आहेत, मग भक्ती मुवमेंटमधले जे संत आहेत, मग त्यांचं जर आपण प्रोफेशन बघितलं तर वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत ते. आणि त्यांचं इथं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की बरेचसे कवी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेली पार्श्वभूमी असलेले आहेत. मग त्यामध्ये कबीर विणकर होते, विवर, दादू कापूस कांड्या कॉटन कार्डर होते, रविदास चांभार होते, शू मेकर, आणि सेना
हे नावी होते बार्बर. तर मग असं जर असेल तर वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की असं एक रेस्ट्रिक्टेड थिंकिंग तिथं नाही आहे, की एक मर्यादित विचारधारा तिथं आपल्याला दिसत नाही आहे भक्ती पंथामध्ये. आणि मग तिथे दुसऱ्या बाजूला बघितलं स्त्रियांचा पण तिथं भाग आपल्याला दिसतो, की मीराबाई आहेत, अंदालबाई आहेत, दयाबाई, सहजोबाई किंवा मग क्षेमा. तर यांची नावं आपल्याला या पुस्तकामध्ये दिसत आहेत, की भक्ती पंथ आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा आहे. मग इथून पुढे जर आलो आपण, की वादसंवाद प्रक्रिया आपण बघतोय, तर मग आपण लोकशाही आणि तिथे वादसंवादाचं महत्त्व याच्याबद्दल जर बघितलं तर इंडियामध्ये जर बघितलं डेमोक्रेसी आणि तिथे लोकांना निवडून द्यायचं आहे, म्हणजे सम पीपल विल इलेक्ट सम अदर पीपल. मग असं जर असेल तर वादसंवाद किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला तिथे लक्षात येतं. मग आता पुढे त्यांनी काय म्हणलेलं, मग लोकशाही या भागामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, की वेगवेगळे डायमेन्शन तिथे त्यांनी दिलेले आहेत, की हिस्ट्रीमध्ये कसं झालेलं आहे. आणि मग इथे लोकशाहीबद्दल ते सांगतात, की समृद्ध वादसंवाद परंपरा आणि याच्यामुळे भारतीय उपखंडातील समाज विभागांच्या वर्तमान जीवनावरती झालेला परिणाम, म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्येच ओव्हरऑल हे ते म्हणतात. मग आता बहुविधता म्हणजे हेटेरोडॉक्सी, मग हे भारतीय जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे आणि वादातील मुद्द्यांच्या सातत्याने पाठपुरावा करणे त्यालाच भारतीय राजकारणाशी ते जोडतात. आणि भारतीय राजकारणाशी जेव्हा ते जोडतात त्यावेळेस त्यांचा मेन मुद्दा जो आहे तो लोकशाही आहे. मग आता ह्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं, की लोकशाही आणि वादसंवाद किती महत्त्वाचा आहे. मग तिथे ते म्हणतात, की 1975 मध्ये आणीबाणी डिक्लेअर केली गेली होती, नॅशनल इमर्जन्सी. आणि 1977 मध्ये जेव्हा इलेक्शन झाले त्यावेळेस रुलिंग पार्टीचा पराभव झालेला आहे. मग याचा अर्थ काय होतोय, की लोकांनी सरकारला दिलेलं उत्तर ते तिथून त्यांनी दाखवलेलं आहे, की वादसंवाद किती महत्त्वाचा. आणि मग पुढे ते म्हणतात, की हे फक्त भारतापुरतं आहे का, तर नाही, काही जागतिक पातळीवरचे उदाहरणं पण इथं आलेले आहे. की जॉन रॉल्स यांचं काय मत आहे, की लोकांनी जाहीरपणे मते व्यक्त करणे म्हणजेच लोकशाही होय. जॉन रॉल्स यांचं हे मत आहे. दुसऱ्या बाजूला ग्रीक आणि रोमन इथली वादसंवादाची परंपरा ही आपल्याला अवगत आहे. तर मग अशा परंपरा ते सांगतात, की जगाच्या विविध भागामध्ये आपल्याला बघायला मिळतील, विविध भागामध्ये आहेत. मग भारताच्या इतिहासामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ याचे कुठे कुठे आलेले आहेत. मग पुढे अजून ते सांगतात, की जेव्हा अलेक्झांडरने अटॅक केला आहे 326 BC 326 BC नंदा डायनास्टीच्या काळामधला अटॅक, प्रिलिम्सला आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. तर उदाहरणार्थ इथं ते सांगतात, की अलेक्झांडरला सुद्धा त्याच्या वायव्य भारतातील भटकंतीमध्ये राजकीय भाषणे ऐकावी लागली होती. मग भाषणांचा उल्लेख त्या कॉन्टेक्स्टमध्ये पण त्यांनी केलेला आहे. मग आता अजून जर म्हणलं, अजून कुठे कुठे वादसंवादाची प्रक्रिया आपल्याला इथे दिसते, तर बौद्ध सभा आहेत, बुद्धिस्ट काउन्सिल्स. मग तिथे भिन्न भिन्न वैचारिक भूमिका आणि त्यातून यशोमार्ग काढण्याचा प्रयत्न. मग हे आपल्याला इथे दिसते, की वेगवेगळ्या वैचारिक भूमिका आहेत आणि लोकांचे वेगवेगळे मत आहेत, की गौतम बुद्धांबद्दल मग ते देव आहेत का माणूस आहेत, मग त्यांची शिकवण कशी आहे, मग त्याच्याबद्दलची पूर्ण चर्चा. आणि त्यानंतर ह्या सभा झालेल्या आहेत. मग 4 सभा ते सांगतात तिथे, की 4 कोणत्या सभा होत्या. तर पहिली राजगृहाला झालेली सभा, दुसरी वैशालीमध्ये झालेली सभा, तिसरी पाटलीपुत्रमध्ये आणि चौथी काश्मीरमध्ये झालेली सभा. आणि त्यामध्ये तिसरी सभा त्याच्यावरती जास्त ते फोकस करतात, की अशोकाच्या काळामध्ये झालेली तिसरी सभा. मग त्या सभेमध्ये आपल्याला बघायला मिळते, की कशा प्रकारे बुद्धिझमची जी टीचिंग्स आहेत, म्हणजे बुद्धांची जी शिकवण आहे ती कशा प्रकारे अजून इव्हॉल्व्ह झालेली आहे ते आपल्याला तिथे दिसतंय. मग आता अशोकाबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जाहीर सार्वजनिक विचार विमर्शाचे नियम गाईडलाईन्स सर्वात प्रथम सम्राट अशोकाने निर्माण केलेले आहेत. आणि मग 19व्या शतकामध्ये रॉबर्ट नियमावली, तर ही जी नियमावली आली होती तर ती प्राचीन आवृत्ती होती. या अशोकाच्या गाईडलाईन्सची प्राचीन आवृत्ती जी आहे ती रॉबर्ट नियमावली आपल्याला इथं त्यांनी सांगितलेलं आहे, की 19व्या शतकातील रॉबर्ट नियमावलीची ती प्राचीन आवृत्ती होती असे म्हटले जाते. आणि मग अशा प्रकारचं अजून कुठे दिसतं आपल्याला, की राजांनी स्वतःहून वादसंवादाला प्रोत्साहन दिलेलं आहे. तर एक अशोकाचं एक्झाम्पल तिथं आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला अकबर, इबादतखाना, जिथे वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली जायची. तर अकबरचं एक्झाम्पल इथं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मग हे चालू असताना मग पुढे ते येतात, की सेक्युलरिझम, वादसंवाद. आणि मग त्याच्यामध्ये सेक्युलरिझमचं काय महत्त्व आहे, की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, अंडरस्टँडिंग सेक्युलरिझम. आपलं जर NCERT बघितलं आपण, डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स नावाचा NCERT, तर त्या NCERT मध्ये अंडरस्टँडिंग सेक्युलरिझम नावाचा एक वेगळा चॅप्टर आहे. आणि मग ह्या पुस्तकामध्ये काय काय त्यांनी सांगितलेलं आहे, मग की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. तर आधुनिक भारतातील धर्मनिरपेक्षतेचा विचार भारताच्या प्रदीर्घ बहुआयामी इतिहासाच्या पायावर उभा आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि मग इथे पुढे ते म्हणतात, की भारताचा सेक्युलरिझम जो आहे आणि वेस्टर्न सेक्युलरिझम, पाश्चात्य भागामधला जो सेक्युलरिझम आहे, याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली. आता UPSCनी 2018च्या मेन्स परीक्षेमध्ये
व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडियन सेक्युलरिझम अँड वेस्टर्न सेक्युलरिझम याच्यावरती प्रश्न विचारला होता. आणि मग जेव्हा सेक्युलरिझम बद्दल आपण बोलतोय, धर्मनिरपेक्षता, तर वेगवेगळ्या धर्म भारतामध्ये कशा प्रकारे येत गेलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांनी एक चर्चा केलेली आहे. मग ते म्हणतात की हिंदू धर्म इसवी सन पूर्व 2000 वर्षे वेद वाङ्मयाने हिंदू धर्माचा मार्ग मोकळा केला. 2000 वर्ष इसवी सन पूर्व. आणि मग हिंदू हे नाव कसं आलेलं आहे, तर पारशी आणि अरब लोकांनी याला प्रचलित केलेलं आहे. तर हा एक्झॅक्टली 2 वेळेस UPSC मध्ये ह्याच्यावरती प्रश्न देखील विचारून झालेले आहेत की हिंदू हा शब्द जो आहे तो कसा आलेला आहे. तर UPSC प्रिलिम्स मध्ये याच्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे. आणि मग हे झालं हिंदू धर्माबद्दल. मग जैन धर्म आणि बौद्ध धर्म तर 6व्या शतकामध्ये उदयाला आलेले हे धर्म होते. त्याच्यानंतर जेरुसलेमचा पाडाव झाल्यानंतर ज्यू लोक भारतात आलेले आहेत आणि मग तिथे त्यांनी बेने इस्रायली या जमातीच्या लोकांबद्दल सांगितलेलं आहे की ते इसवी सन पूर्व 8व्या शतकामध्ये भारतात आले असावेत असं म्हणलं जातं. मग पुढे जर बघितलं आपण तर ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांनी काय सांगितलं की 4थ्या शतकाच्या सुमारास केरळमध्ये ख्रिश्चनांची वस्ती आढळून येते. आणि मग 7व्या शतकामध्ये झोरास्ट्रियन्स जो पर्शियाचा भाग आहे तर त्या भागामधले लोक, तर झोरास्ट्रियन्सवर हल्ले सुरू झाले आणि तेव्हा ते लोक भारतामध्ये स्थलांतरित झालेले झोरास्ट्रियन्स. आणि 19व्या शतकामध्ये बहाई लोकांची वस्ती आपल्याला तिथे आढळते. मग हे एवढे वेगवेगळ्या धर्माचे लोक जर इथे राहत आहेत तर मग ते कशा पद्धतीने ते राहत आहेत, किंवा मग ते असं काय झालेलं आहे की त्यांना इथं राहणं आता पॉसिबल झालेलं आहे. तर मग ते त्याचं कारण सांगतात धर्मनिरपेक्षता. आणि धर्मनिरपेक्षता म्हणल्यावरती आपलं पूर्ण इतिहासामध्ये आपल्याला याची उदाहरणं दिसतात. आणि त्याच्यापैकी एक उदाहरण आमीर खुसरोंच्या कविता, की ज्याच्यामध्ये विविधतेचा स्वीकार केलेला आढळतो आपल्याला, आमीर खुसरोंच्या कविता. मग अशा पद्धतीने ते धर्माबद्दल बोलतात की अंडरस्टँडिंग सेक्युलरिझम, आणि त्याच्याबद्दलची चर्चा आहे. मग पुढे ते विज्ञानाबद्दल त्यांचं काय मत आहे, मग वादसंवाद आणि विज्ञान याचं काय एक्झॅक्टली रिलेशन आहे, तर त्या सेक्शनचं नाव आहे विज्ञान, ज्ञानसंधारणशास्त्र आणि बहुविधता, ज्याला आपण सायन्स, एपिस्टेमॉलॉजी आणि हेटेरोडॉक्सी असे देखील म्हणू शकतो. आणि मग तिथे भारताचं विज्ञान, आणि मग काही लोकांची नावं तिथं आलेले की आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त यांची नावं तिथं आलेले आहेत की तत्कालीन भारतीय वादसंवाद परंपरा, शंकेखोरपणा आणि प्रश्न उपस्थित करण्याची परंपरा याचा त्यांना नक्कीच फायदा झाला असणार असं ते लेखकाचं मत आहे. आणि मग पुढे जर त्यांनी म्हटलं की एक्झॅक्टली रामायणाचं त्यांनी एक रेफरन्स तिथं दिलेला आहे की रामायणामध्ये वादसंवादाबद्दलचं एक उदाहरण तिथं आलं की जबाली नावाचा एक शंकेखोर विद्वान आहे आणि त्याने रामावरतीच काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की जाबाली एक शंकेखोर विद्वान पंडित रामायणाच्या कथानायकाला म्हणजे रामाला कसे वागावे यावर भाषण देतोय. मग तिथे त्यांचं एक वाक्य पण आलेलं आहे की आपण ज्याचे निरीक्षण करू शकतो आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो त्यावरच आपण विसंबले पाहिजे, असं ते जाबालीचं एक वाक्य तिथं त्यांनी दिलेलं आहे. तर हे एक आहे. आणि पुढे अजून मग आपली फिलॉसॉफी जी आहे इंडियन फिलॉसॉफी त्याच्याबद्दलचे 2 रेफरन्स तिथं आलेले आहेत की लोकायत आणि चारवाक. तर ह्या 2 फिलॉसॉफी ज्या आहेत तिथे त्याच्यावरती ते एक्झॅक्टली कोर काय या फिलॉसॉफीचं की निरीक्षण पद्धतीवर त्यांचं लक्ष आहे. म्हणजे ते म्हणतात की प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित ज्ञानसिद्धीचीही चिकित्सा करणे गरजेचं आहे, असं चार्वाक आणि लोकायुक्त. मग ह्या दोन फिलॉसॉफी ज्या आहेत त्यांच्याबद्दल इथं माहिती आहे की लोकायत आणि चार्वाक की प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित ज्ञानसिद्धीचीही चिकित्सा करणे गरजेचं आहे. मग पुढे जर आपण बघितलं तर अजून दुसरा सेक्शन जो आहे मग या पुस्तकात, हा पहिला सेक्शन होता. दुसरा सेक्शन काय सांगतोय की भाग पहिला आणि त्यामधला दुसरा सेक्शन, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की इनइक्वॅलिटी, इनस्टॅबिलिटी अँड व्हॉइस, म्हणजे विषमता, अस्थिरता आणि अभिव्यक्ती याच्याबद्दल ते बोलत आहेत. मग सुरुवात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका विधानापासून केलेली की 26 जानेवारी 1950 रोजीचं विधान आहे. मग 26 जानेवारी 1950 रोजी आपण नवीन संविधानावर आधारित प्रजासत्ताकाची घोषणा करणार आहोत. आणि त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की त्याच वेळी आपले परस्पर विरोधी संघर्षांनी भरलेले जीवन सुरू होणार आहे. मग एका बाजूला राजकीय जीवनामध्ये आपण समता आणणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आपली विषमता राहणार आहे. मग हे कॉन्स्टिट्यूशन बद्दलचं काही रेफरन्स आपल्याला येत आहेत आता की विषमता, अस्थिरता आणि अभिव्यक्ती. मग तिथे आपण ह्या गोष्टी टाळण्यासाठी काय काय केलेलं आहे, मग त्याचं उदाहरण त्यांनी दिलं की मूलभूत अधिकार आपल्या संविधानामध्ये आपण आणलेले, फंडामेंटल राईट्स, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आणलेली आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. मग राजकारणामध्ये स्त्रिया, मागासलेल्या वर्गातील समोवेश समावेश, त्याच्याबद्दल आपण काही आपले नियम आणलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये काही कायदे पण आपले आलेले आहेत. आणि भारतामधील न्यायविषयक मागण्या या समतेची वाटचाल करण्यासाठी
आवाज उठवण्याच्याही मागण्या आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजे डिमांड फॉर जस्टिस इज नथिंग बट डिमांड फॉर व्हॉइस. मग हे विषमतेबद्दल हे काही वाक्य तिथं आलेले आहेत. आणि मग दुसऱ्या बाजूला मग आपल्या ठिकाणी चांगलं काय काय झालेलं आहे. मग एका बाजूला विषमता दिसते आणि त्याच्याबद्दल त्यांनी काही गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत की देअर इज इनइक्वॅलिटी इन सोसायटी, आणि मग त्याला थांबवण्यासाठी आपण संविधानामध्ये काय काय आणलेलं आहे आणि आपल्या इतिहासामध्ये अजून ह्याच्यामध्ये काय काय रेफरन्स आपल्याला मिळतात की विषमता कशी दूर केली पाहिजे. मग तिथे एकात्म भारत ह्या टायटलच्या खाली काही गोष्टी आलेल्या आहेत की युनिटी ऑफ इंडिया. मग सुरुवात अकबरपासून त्यांनी केलेली आहे. अकबर की आग्रा येथे जी सर्व धर्मीय चर्चा संघटित केली गेली होती, मग त्या चर्चेमधले 2 वैशिष्ट्य त्यांनी सांगितले की अकबरचं एक नियम राहिलेला आहे की वेगवेगळ्या धर्मामधल्या लोकांना तो बोलवतोय आणि त्यांच्यासोबत चर्चा केली जाते. आणि मग तिथे एका अशा चर्चेमधले 2 वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेले आहेत की ॲक्सेप्टन्स ऑफ प्लुरॅलिटी म्हणजे अनेकविधतेची स्वीकृती, आणि दुसरं त्यांनी सांगितलं डायलॉगिक कमिटमेंट म्हणजे परस्पर संवादाशी बांधिलकी. तर या 2 मुद्द्यांवरती अकबरच्या चर्चा इथे दिसत आहेत. आणि मग हे जेव्हा होत आहे तर त्यावेळेस इथे भारतामधील अंतर्गत बहुविधतेची त्यांनी नोंद इथे घेतलेली अकबराने. आणि मग हे जेव्हा होत आहे तर एका बाजूला पुस्तकाचं म्हणजे एक फ्लो जर आपण बघितला तर ते थोड्या काळासाठी मागे जात आहेत, अकबराकडे जातात एकदम, त्याच्या आधी अशोका. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर विन्स्टन चर्चिलचं एक्झाम्पल आपल्याला लगेच इथं दिसते पुढे की विन्स्टन चर्चिलचं एक स्टेटमेंट होतं की जसे विश्ववृत्त हा काही देश नाही तसाच भारत हाही एकच एक देश नाही. मग इथे आपल्याला काय दिसतंय की इतकी असंख्य प्रकारची बहुविधता एका देशामध्ये एकवटू शकते, यानेच त्यांच्या कल्पनाशक्तीवरती ताण पडलेला दिसतो. विन्स्टन चर्चिल याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि मग अकबरबद्दल जर आपण पुन्हा आलो की अकबरचं एक उदाहरण जर बघितलं अजून एक की युनिटी कशी अकबराने ॲक्सेप्ट केलेली आहे किंवा संपूर्ण भारतासाठी एकच एक दिनदर्शिका त्यांनी काढलेली अकबराने. आणि मग त्याचं नाव पण त्यांनी तिथं सांगितलं तारिक-ए-इलाही नावाची दिनदर्शिका होती, म्हणजे पूर्ण भारत अखंड भारत त्याच्याबद्दलची चर्चा इथं दिसते. आणि मग अजून रेफरन्सेस कुठे आहेत तर कालिदासाचं मेघदूतम आणि त्याच्यामध्ये काय उदाहरण आपल्याला इथं दिसतंय की कवी कालिदासाच्या मेघदूतम या दीर्घ काव्यामध्ये भारताचा एकात्म देश म्हणून वर्णन आहे, एकात्म देश युनायटेड कंट्री म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि मग यामध्ये मेघदूतममध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की यामध्ये त्याने विविधतेने नटलेल्या या भारतभूच्या सौंदर्याविषयीचे आपले निरीक्षण केलेले आहे आणि भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण मार्गातील प्रदेश म्हणजे जॉग्राफिकल आस्पेक्ट ऑल्सो आपल्या मेघदूताला वर्णन करताना आपल्याला इथं दिसत आहेत की कालिदासाच्या मेघदूतामध्ये हे सगळे वर्णन आलेले आहेत. आणि मग ह्या सेक्शनचं शेवट जे आहे युनायटेड इंडिया याचा शेवट ते कसा करतात की 1947 भारताची फाळणी, इंडिया पाकिस्तान 2 वेगवेगळे देश झालेले आहेत. आणि मग त्यानंतर ते म्हणतात की वादसंवाद ह्या 2 देशांमध्ये चांगले रिलेशन मेंटेन करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. मग परस्पर संवाद आणि अशा पद्धतीने तिथं त्यांनी उल्लेख केलेला आहे की भारत पाकिस्तान परस्पर संवाद आणि त्याच्यामुळे असलेला आशा, तर याच्याबद्दल ते तिथं उल्लेख करतात. आणि मग एक शेवटचा जो सेक्शन आहे याच्यामधला तर तो आहे इंडियन डायस्पोराबद्दल. आपल्याला GS2 मध्ये सिलेबसच आहे डायरेक्ट की इंडियन डायस्पोरा, तर अनिवासी भारतीय आणि जग, द डायस्पोरा अँड दी वर्ल्ड. मग या सेक्शनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की सुरुवातीला आयडेंटिटीचा प्रश्न त्यांनी ठेवलेला आहे की अस्मितेचा प्रश्न, की जवळजवळ 2 कोटीपेक्षा अधिक भारतीय भारताबाहेर अन्य देशांमध्ये राहतात आणि मग तिथे ते ज्या देशांमध्ये राहतात त्या देशांबद्दल त्यांचं एक निष्ठा असणं साहजिक आहे की ज्या देशांमध्ये ते राहत आहेत त्या देशांचे नागरिक म्हणून त्या देशाप्रती त्यांची निष्ठा असणं साहजिक आहे. आणि मग तरीही त्यांना भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल एक प्रकारचा आपलेपणा आणि साहचर्य वाटत आहे आणि मग त्यांना भारताबद्दल अभिमान आहे. मग अभिमान कोणत्या गोष्टींचा आहे, कोणत्या गोष्टींचा त्यांना अभिमान आहे, तर ते एक चांगल्या पद्धतीने त्यांनी एक पूर्ण एक सिक्वेन्सच दाखवलेला आहे की कशा पद्धतीने भारताचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. की इथं त्यांनी अनिवासी भारतीयांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलेलं आहे, बट ओव्हरऑल भारताचा अभिमान आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे असला पाहिजे तर ते आपल्याला इथं दिसते की काय काय त्यांनी सांगितलेलं आहे की नागार्जुनाची मर्मभेदी तत्वज्ञान विषयक प्रतिपादने, पहिलं त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे की हर्षाचे दयाबुद्धीवर आधारलेले नेतृत्व लीडरशिप, त्याच्यानंतर मार्गी आणि मैत्रेयी यांचे सत्यशोधनात्मक प्रश्न, तिसरं एक उदाहरण त्यांनी आलेलं आहे चार्वाक यांचा तर्कशुद्ध संशयवाद, तो एक त्यांनी सांगितलं तर्कशुद्ध संशयवाद, आर्यभट्टाची खगोलशास्त्रीय तसेच गणिती भ्रमंती त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली, आणि अबुल फजल यांची आश्चर्यजनक विद्वत्ता आणि बरेच काही. अशा पद्धतीने वेगवेगळे त्यांनी उदाहरण सांगितले की या गोष्टींमुळे या अनिवासी भारतीयांना
आणि संपूर्ण भारताला पण या गोष्टींमुळे भारताचा अभिमान आहे, भारताच्या लोकांना भारताचा या गोष्टींमुळे अभिमान आहे असं ते म्हणतात. मग पुढे जर आपण बघितलं तर ह्या सेक्शनचा शेवट जो आहे तो कशा पद्धतीने होतोय, की पूर्ण ह्या भागाचा शेवट कशा पद्धतीने होतोय, तर इम्पॅक्ट ऑफ कोलोनायझेशन की वसाहतवाद आणि वसाहतवादाचा काय इम्पॅक्ट झालेला आहे, की इंडियन ट्रेडिशन जे वादसंवादाची प्रक्रिया आणि त्यावरती वसाहतवादाचा काय तिथे परिणाम झालेला आहे, की एका पद्धतीने जर म्हटलं आत्मसन्मानाचं खच्चीकरण झालेलं आहे, कॉन्फिडन्स कमी होतोय, त्याच्यामुळे हे वादसंवाद जे आहेत ते कुठे ना कुठे मागे राहत आहेत का, अशा पद्धतीने तो क्वेश्चन आहे शेवटी. आणि मग त्यानंतर जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यानंतर मग आपली परंपरा कशी अजून बहरत गेलेली आहे, वादसंवादाची परंपरा, त्याच्याबद्दल इथे शेवटच्या सेक्शनमध्ये ते काही चर्चा करतात. आणि मग टू एंड विथ दिस सेक्शन ते म्हणतात की इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे जागतिक परस्पर संबंध, त्यामध्ये वादसंवादाचं महत्त्व किती जास्त आहे त्याच्याबद्दल ते म्हणतात. की पुढे त्यांनी एक इंडिया चायना या 2 कंट्रीच्या रिलेशन्सवरती एक वेगळा चॅप्टरच त्यांनी दिलेला आहे पुढच्या भागामध्ये. आणि ओव्हरऑल जर म्हटलं तर आपल्या इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये वादसंवाद किती गरजेचा आहे, म्हणजे निगोसिएशन्स कुठे कुठे होत आहेत, तर क्लायमेट चेंज निगोसिएशन्स आहेत युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शनमध्ये. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर वेगवेगळे डिस्प्युटेड एरियाज आहेत, इंडिया नेपाळमध्ये रिसेंटली काही डिस्प्यूट चालू होते, इंडिया पाकिस्तानमध्ये काही डिस्प्यूट आहेत, मग साऊथ चायना सीमध्ये काही डिस्प्यूट आपल्याला दिसतात. ते वेगवेगळे डिस्प्यूट जे आहेत या भागामधले की जे रिलेटेड आहेत इंटरनॅशनल रिलेशनसोबत, जागतिक परस्पर संबंधांसोबत ते रिलेटेड आहेत. आणि मग तिथे वादसंवादाचं महत्त्व कसं आहे ते पण आपल्याला इथे एकदा बघता येते. तर अशा पद्धतीने हा आपला पहिला भाग झाला, ज्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन म्हणजे वादसंवादप्रिय भारतीय या पुस्तकाचा पहिला भाग आपण बघितला. पहिल्या भागाचं नाव होतं अभिव्यक्ती आणि बहुविधता. आता पुढचा भाग जो आपण आपल्या पुढच्या काही सेशन्समध्ये आपण पुढचे काही भाग असेच कव्हर करत राहू. थँक्यू.